एक सविस्तर बातमी बघूयात। गुढीपाडव्यानिमित्त आज मुंबईतल्या दादरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांनी। आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष आहे आणि यासाठीच आपण पाहतोय की मुंबईच्या दादर कबूतरखाना परिसरामध्ये आता मनसेची गुढीपाडवा यात्रा शोभायात्रा निघते आणि याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि हजारोच्या संख्येने मनसैनिक जे आहेत ते या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला उपस्थित राहणारे आपण पाहतोय। या ठिकाणी महिलांनी डोक्यावरती फेटे बांधलेले आहे। हिंदूंची ताकद, हिंदूंची संस्कृती नेमकी कशी आहे त्याचं प्रात्यक्षिक या रस्त्यावरती करताना आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या महिला बंधू भगिनी। आणि आपण पाहतोय की राम मंदिराची जी प्रतिकृती आहे ती सुद्धा या ठिकाणी यंदाचं आकर्षण ठरते। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा सिंहासन आरूढ झालेला जो पुतळा आहे तो सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की मनसैनिकचे झेंडे आपल्याला डौलानं फडकताना दिसतात। त्यासोबतच मनसैनिकांनी सुद्धा आता या परिसरामध्ये गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। काही वेळामध्ये हे सगळे मनसैनिक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी एकत्रित येणार आहे आणि त्याची ही सगळी दृश्य जी आहे ती आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।